महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आरोप लगाया है कि शिक्षण मंत्री दादाजी भुसे के मतदार संघ मालेगांव में शिक्षक भर्ती में गंभीर घोटाला हुआ है। उन्होंने कहा कि 100 से अधिक बोगस शिक्षक नियुक्त किए गए हैं और कई अल्पसंख्यक स्कूलों में फर्जी दस्तावेजों के आधार पर टुकड़ी मान्यता दी गई है। एक ही व्यक्ति 2 स्कूलों में नौकरी कर रहा है, जो गंभीर अपराध है। देशमुख ने मांग की कि इस घोटाले की जांच राज्य स्तर पर होनी चाहिए और सेवानिवृत्त न्यायाधीश की निगरानी में उच्च स्तरीय जांच समिति गठित की जाए। उन्होंने चेतावनी दी कि अगर सरकार कार्रवाई नहीं करती तो वे न्यायालय का दरवाजा खटखटाएंगे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक घोटाळा आहे। दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा GR 28 ऑगस्ट 2015ला निघाला असताना सुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ 100च्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली। त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतरसुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ ID हा तर विषय आहेच, पण एकच व्यक्ती 2-2 शाळेमध्ये त्याला नोकरी आहे। अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे। त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। नागपूरमध्ये त्यांनी एक SIT निर्माण केली, ती चौकशी करते आहे, पण राज्याच्या स्तरावर जर रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत तिथे जर झाली तर एक चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती है। इसके अलावा उन्होंने कहा कि ये घोटाला व्यापम से भी बड़ा हो सकता है। आंगनवाड़ी सेविकाओं को शिक्षिका बनाने की योजना की सराहना करते हुए उन्होंने कहा कि शैक्षणिक पात्रता होने पर उन्हें प्रशिक्षण देकर अवसर देना चाहिए। रायगढ़ और नासिक जिलों में पालक मंत्री न होने पर भी उन्होंने नाराजगी जताई। ऐसा है कि जब लाडली बहना योजना चालू की उसी टाइम सरकार ने उसकी छानबीन अच्छे ढंग से करने को होना था। चुनाव में इसका फायदा होना चाहिए करके जल्दबाजी में जिसने अर्जी की जो लाइन में लगा वो सरकारी नौकरी में हो या सरकारी नौकरी में नहीं हो सभी को दिया गया। लेकिन उसमें सरकारी जो नौकरी करती है हमारी महिला उनको भी वहाँ पे दिया गया है। अब उनको लगा कि सभी महिलाओं के लिए शायद ये राज्य शासन ने लाडली बहन योजना लाए करके उनको लगाऊंगा करके वो भी लाइन में लग गई अपनी। ये उसी टाइम देखना था सरकार ने कि इसमें राज्य शासन के जो कर्मचारी जो महिला है उन्होंने उसी टाइम बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे मदद दे रहे, लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में हैं उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था। सिर्फ चुनाव के लिए ये योजना लाएगी, फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो उसको सबको दिया गया। अभी जो शासकीय जो एम्प्लॉई है उन्होंने जो पैसे उठाए उनको उनसे वापस लेना चाहिए। और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की जो अधिकारी ने उनकी है बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। राज्य निवडणूक आयोगानं सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात लवकर व्हायला पाहिजे। म्हणजे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत ते वाट पाहत आहेत, पण जनता सुद्धा वाट पाहत आहे।
9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. असं आहे की नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक, पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात. लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी, आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात. ते काम झालं पाहिजे म्हणून. आता अधिकाराच्या भरोश्यावर संपूर्ण 9 वर्षापासनं अधिकाराच्या भरोश्यावर नगरपालिका, महानगरपालिका, अनेक महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही, कारण की कोणी पदाधिकारी नाही. 9 वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहे त्यांची मागणी आहे. आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे. आरोप तर कोणी करू शकते. आज आम्ही हे आरोप करतोय, याचे कागदपत्र दाखवतोय, त्याचं पत्र मी लिहिलं मुख्यमंत्र्यांना, याचे कागदपत्र दाखवतोय. असं नाही तोंडी आरोप करतोय. आम्ही सगळे कागदपत्र, मालेगावमध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित मी तक्रार करतोय. असं तोंडी तक्रार करत नाही, कागदपत्रसुद्धा त्यानिमित्तानं आपल्याकडे मी देतो आहे. राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार आहे. कसं आहे की आता राज्य शासन महाराष्ट्रामध्ये येऊन आता जे काही युतीचं शासन आहे येऊन किती महिने झाले आपल्याला कल्पना आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा पालकमंत्र्याचा निर्णय होऊ शकला नाही. शेवटी कोणत्या जिल्ह्याचा कोणाला पालकमंत्री करायचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे. रायगडचा पालकमंत्री अजून झाला नाही, नाशिकचा पालकमंत्री झाला नाही, अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या बाबतीत वाद चालू आहे. मला समजत नाही, 6 महिने जर तुमचे पालकमंत्री त्या जिल्ह्याला तुम्ही देऊ शकत नसाल आणि त्याच्या बाबतीत जर निर्णय घेऊ शकत नसाल तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे रायगडच्या बाबतीत तो एकत्र बसून घ्या, काय तुम्हाला निर्णय नाशिकच्या बाबतीत घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या. पण एखाद्या जिल्ह्याला 6 महिने पालकमंत्रीपद नसणं हे काही प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य नाही, राज्य शासनाच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. राज्य सरकार की कर्ज माफी नीति पर सवाल उठाते हुए उन्होंने कहा कि किसान संकट में हैं और सरकार को ठोस कदम उठाने चाहिए. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्य शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की जी शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान गारपिटीमुळे झालं किंवा अतिवृष्टीमुळे झालं, तर तेव्हा जी 3 हेक्टरपर्यंतची मदत होती ती आता 2 हेक्टरपर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासन घेत आहे असं कळत आहे. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. गेल्या 3-4 वर्षापासून शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती असताना त्यामध्ये आता 3 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देणार हे राज्य शासनाची अतिशय चुकीची भूमिका आहे. त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करायला पाहिजे. राज्य शासनाने याच्या पहिलेसुद्धा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे सुद्धा आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगत होते 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू. आणि आता अजितदादा सांगतायत की 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा. इकडे मुख्यमंत्री एक बोलत आहेत, तिकडे डेप्टी सीएम एक बोलत आहेत. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. अभिषेक पानसे की रिपोर्ट.